बातमी आहे मुंबईतील रेल्वेमधील हत्या प्रकरणी। या हत्येप्रकरणी आरोपीनं आता धक्कादायक खुलासे केलेले आहेत। आरोपी हा दिवसभर मद्यप्राशन करत होता आणि त्यांनी मित्राकडून सुरा घेतला होता अशी ही माहिती समोर येते आहे। क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या केली होती। या प्रकरणी आरोपीनं धक्कादायक खुलासे केलेले आहेत। दिवसभर हा आरोपी मद्यप्राशन करत होता, त्यानंतर त्यांनी मित्राकडून हत्यार घेतल्याची माहिती समोर येते। त्यांनी कबुली दिलेली आहे। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी ही कबुली दिली आहे। तर स्वसंरक्षणासाठी हा हल्ला केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, धक्कादायक खुलासे त्यांनी केलेले आहेत आरोपीनं स्वसंरक्षणासाठी ही खुलासे केलेले आहेत। मात्र आता नेमकी काय कारवाई होणार आहे, अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच जगदीश, आपण पाहिला हा पूर्ण प्रकार 2 दिवस ह्या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेतोय। मात्र जेव्हा आरोपीला पकडल्यानंतर आरोपीने जी पोलिसांना दिलेली माहिती आहे त्यामध्ये त्यांनी स्वरक्षणासाठी ते मयांक लोअरवरती हल्ला केल्याचं सांगितलं जातंय। एकंदरीत मयांक जेव्हा या दोघांमध्ये छोट्या गोष्टीवरून क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता, त्यावेळेस ट्रेनमध्ये जे इतर प्रवासी होते त्यांनीही रोशन सुवर्णा याला मारहाण केली होती आणि त्यामध्ये रोशन सुवर्णाला मयांक लोहारनेही डोळ्यावर मुक्का मारला होता आणि त्यानंतर त्याच्या संतप्त अशी प्रतिक्रिया होती। त्यांनी त्याच्या बॅगेमध्ये, तेव्हा त्याला समजलं की माझ्या बॅगेमध्ये 2 चाकू आहेत, आणि तेव्हा त्याला स्वरक्षणासाठी त्यांनी ते चाकू काढले आणि मयांक लोहारचा जो आहे ती हत्या केली होती। पण एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आहेत ते छाननी केल्यानंतर 7 टीम आहेत त्या या सगळ्या रोशन सुवर्णाच्या मागे लावल्या होत्या आणि त्याच्या घरच्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना जे आहे ते रोशन सुवर्णापर्यंत पोहोचणं जे आहे ते सहज शक्य झालं आणि एकंदरीत त्यांनी स्वतःचा या हत्या करण्यामध्ये जो सुरा घेतला होता, त्याच्याकडे 2 सुरे होते, त्यातला एक सुरा त्यांनी घरी ठेवला होता आणि एक सुरा त्याच्या बॅगेत होता। आता नेमकं सुरा का वापरला गेला होता आणि तो बॅगेत का घेऊन फिरत होता, कारण एकंदरीत रोशन सुवर्णा हा त्याच्या वडिलांबरोबर नियमित जे आहे ते कामावर जात असे, एकत्रित जात असे, पण त्या दिवशी तो दिवसभर ठीक आहे महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा।